उपवासासाठी जे आपल्याला फराळाचा चिवडा बनवतो त्याच्यासाठी आपण बटाट्याचा किस बनवून घेतलेला आहे, त्याच्यापासून गोड चिवडा व तिखट चिवडा हा कशा पद्धतीने मी बनवलेला आहे पुढील रेसिपी मध्ये दाखवते मी तुम्हाला. कमल आहे किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पूर्ण रेसिपी बघा मी कशा पद्धतीने तिखट व गोड चिवडा हा तयार करून घेतलेला आहे. चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. व त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. पुढील रेसिपी मध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप किस कसा करून त्याच्यापासून वाळून चिवडा कसा बनवून घेतलेला आहे ते तुम्ही पूर्ण बघा. आपल्याला बटाट्याचं किस बनवायचं त्याच्यासाठी मी 2 किलो बटाटे घेतले. छोटे मोठे साईजचे कुठले पण बटाटे तुम्ही घेऊ शकता. आता मी बघा व्यवस्थित असे ते चाळून घेते. चाळल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे ते, म्हणजे ते लाल पडायला नको म्हणून. पटापट असं किसून घ्यायचं. हे बटाटे चाळायचं खूपच छान आहे. मी आता वेफर्स केले ना त्याच्यात पण मी तुम्हाला दाखवून बघ, त्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे मी याची. बटाटे चाळायचं आपलं हे रेग्युलर पेक्षा आहे ना हे खूप छान आहे. खूप ताईंनी ऑर्डर पण केलं ते. याचा एक काय फायदा आहे सांग का, आता मी तुम्हाला दाखवते. आपलं रेग्युलर, आता हे रेग्युलर याच्याने चाळून दाखवते बघा काय त्याचा फरक आहे. आता हे रेग्युलर याच्याने चाळलं नाही बघा किती आपलं बटाटे किस त्याला चिटकून गेला. आणि जे आपण याच्याने चाळतो बघा, तर तुम्हाला याचं पण नवीन चाळून दाखवते मी. याला बघा आपला बटाटे जास्त वाया जात नाही. आणि जे आपण याचं जे काढून घेतो ना याच्याने ज्या वाया जातो बघा. आता हे आपण याच्याने इकडचं आपण चाळून घेतलेलं आहे आणि ह्याच्याने हे चाळून घेतलेले. याच्याने आपला बटाटा जास्त वाया जातो, याच्याने जात नाही. म्हणून मी याची पण लिंक आता तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. फर्स्टच्या व्हिडिओ मध्ये तर दिलेलीच आहे, पण आम्ही आता बटाट्याचं किस बनवायचं आपल्याला त्याच्यातून देते. तुम्ही पण घेऊ शकता. खूप महाग पण नाहीये आणि छान आहे, तुटत नाही, खराब होत नाही, गंज पकडत नाही. माझ्याकडे 1 वर्ष झालं मी वापरते आणि डेली यूज करते मी, पण तरी पण काही खराब वगैरे झालं नाही. असे तर माझ्याकडनं महिन्यात 15 दिवसात खराब होऊन जातं. म्हणजे हे ना खूप असं पातळ असतं, हे वाकून पण जातं आणि व्यवस्थित असं आपल्याला ते केस वगैरे काही साळायचं असलं ना तर पटकन असं साळल्या जात नाही, हात पण दुखतो त्याच्याने. आता हे बघा छान अशा पद्धतीने बटाटे साळून मी पाण्यात टाकून घेतले. सर्व बटाटे मी ह्याच पद्धतीने आता साळून घेते. सर्व बटाटे मी असे किसून घेतले. आपल्याला हे पाणी ओतून द्यायचं आणि परत दुसरं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे बटाटे आपले हे स्वच्छ असे धुतले जातात. आता परत दुसरं पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला बटाटे भरपूर तेवढं पाणी टाकून घ्यायचंय. छान बघा आता आपल्याला किसून घ्यायची आहे ते. आता त्याच्या आधी मी टाकते परातीत पाणी. किस आपल्याला डायरेक्ट पाण्यातच करायचं. ही फिटकरी म्हणजेच आपली तुरटी, ती काय करते मी थोडीशी किसून घेते. जास्त नाही, पाण्यामध्ये अशी विरघळून घ्यायची. कारण की आपल्याला आहे ना किस हा रात्रभर ठेवायचा नाहीये, लगेच आपल्याला गरम पाण्यात उकळायला ठेवायचंय. तर तुरटी का किसून घेतली का आपला किस हा बटाट्याचा काळा पडू नये त्याच्यासाठी आधी तो पाण्यात टाकायचा. आणि तुरटीमुळे काय होईल, बटाट्याचा किस असा व्यवस्थित असं आखसतो, आवळून येईल. त्याच्यामुळे आपल्याला ते तुरटी त्याच्यात टाकून घ्यायची. आता हे बटाटे पाण्यात टाकून घेतलेले होते, त्याचं आता बघा हे किसने असं मस्त जाड जाड किस होतं. मला दाखवते. आता किस कसं झालं बघा, जाड असं मस्त आपलं किस बटाट्याचं इथे तयार होईल. किस करण्यासाठी आपली घरातली खोबरं किसायची किसणी असते ना ती मोठी किसणी वापरायची. छोटी आपली जी
आलं किसायची किसणी असते ती वापरायची नाही, कारण की तिच्याने किस खूप बारीक होईल आणि नंतर मग वाळल्यानंतर असं चिपकून जाईल, मोकळा मोकळा नाही होणार. तसा हा किशन आपला वाळल्यावरती मोकळा मोकळा होतो तो. आता बघा पाण्यात टाकून घेतलं, त्याच्यानंतर तुरटी टाकली, किस असा लगेच असा कडक लागायला लागला, थोडा हाताला असं मऊ नाही लागत. याच पद्धतीने सर्व बटाटे किसून घेत. एक किसणीची लिंक मी टाकल, गेला 10 वर्ष झाले, एकदम मजबूत आहे. त्यावेळेस मी फक्त 90 रुपयाची घेतलेली, तर थोडी पण दबत नाही, किती पण जोर टाकला तरी पण ती दबत नाही. 1-1 किलो खोबरं किसते तिच्यावरती, पण तरी अशी थोडी पण खराब नाही झालेली. ती स्टीलची आहे, खूप मजबूत आहे ती. सर्व 2 किलो बटाटे इथे व्यवस्थित असं किसणीने किस करून घेतला आपण. त्याचा किस सर्व काढून घ्यायचा. किस काढून घेतला. आता तो पूर्ण पाण्यामध्ये बघून इतकं आपल्याला अजून त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. व्यवस्थित खालचा चिक वरती खालचा किस वरती, वरचा किस खाली असं करायचं. आता हा व्यवस्थित पाण्यामध्ये असं तुरटीचं पाणी आहे, त्याच्यामध्ये सर्व भागाला पाणी लागलं अशा पद्धतीची आपण हे किस आहे ना व्यवस्थित असं पाण्यात डीप करून घेतलं. त्याच्यातून आपण काढून दुसऱ्या भांड्यात टाकणार. व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं त्याच्यात पण आपल्याला पाणी टाकायचं. त्या पाण्यातून काढून दुसऱ्या पाण्यात घेतलंय मी आपल्या बटाट्याचा किस, त्याच्यामध्ये पण बुडवले तर पाणी टाकून घ्यायचं. जे आपण तुरटी टाकलेली होती ना, तुरटीचं काहीच असं पाणी, त्याचा तुरटीचा अंश राहिला नाही पाहिजे त्याच्यामध्ये. एका स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं, पाण्याला छान अशी मस्त उकळी आली, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून मीठ टाकलं तरी बघा उकळतच गॅस कमी होता. आता गॅस जोरात करते. आपण थोडा थोडा किस असा पूर्ण हे पाणी काढून घ्यायचं आणि आपण पाण्यामध्ये असं मोकळा करून टाकायचं. असं डायरेक्ट असं जसं आपण मोकळा करून घेतलेलं तर त्या पद्धतीने टाकायचं, मोकळा करून टाकायचं आणि पाणी पूर्ण काढून घ्यायचं त्याच्यातलं. आपल्याला काहीतरी परत उकळी आली का 2 मिनिटं हलवायचं आणि लगेच आपल्याला आपल्या बटाट्याचा किस्सा काढत चालायचा. बटाट्याचा किस टाकून घेतल्यानंतर झाकण ठेवलंय मी. आता बघू उकळी आली का नाही. त्याला छान मस्त उकळी आली. आता गॅस करते कमी. गॅस जोरात ठेवलेला होता, थंड घेतलं, त्याच्यावरती आपण कुठली पण एक चाळण अशी ठेवून घ्यायची आणि काढून घ्यायच्या चाळणीने. छान मी तुम्हाला सांगते कसे झाले ते. हे बघा असे थोडेसे काहीतरी नरम असे बोटावर दबल्या गेले पाहिजे. उकळून का घ्यायचे की आपले बटाट्याचा किस म्हटला, वेफर म्हटलं हे काळे पडत नाही आणि असे वाळल्यानंतर बघा कलर तसं तसंच राहतो त्याचा. काढून दुसऱ्या चाळणीमध्ये ठेवते. त्याच्यात पण पाणी निथळून जाईल आपलं. कागद व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तरी पण मी ओल्या कपड्याने असं पुसून घेते. बटाट्याचं किस पाणी व्यवस्थित त्याचं निथळून गेलं, थोडा थोडा घ्यायचा आणि असं मोकळा 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 असं टाकायचं. जिथं पातळ दिसतोय ना तिथं असं थोडं थोडं घेऊन टाकत चालायचं. सर्व 2 किलो बटाट्याचा किस आपण सर्व वाळत घातलाय. मी हा फॅन खाली वाळवते. तुम्हाला वाळल्यानंतर दाखवलं आपला किस थोडा पण काळा पडणार नाही. हे किस पासून आपण 3 प्रकारची रेसिपी बनवणार आहोत. त्याची टिफिनला किंवा मग आपल्याला चपाती संग खाण्यासाठी चटणी, तिखट चिवडा व गोड चिवडा. रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुमच्या सर्व लक्षात येईल. आता केस आपल्याला पूर्ण 1 दिवस फॅन खाली व 2 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते. 2 किलो बटाट्याचा केस बनवून घेतलेला होता, व्यवस्थित असा
वाळला येतो. आता त्याच्यापासून आपल्याला गोड व तिखट चिवडा कसा बनवायचा पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. चला मग आता किस आपण तळून घेऊ. कढईमध्ये तेल टाकले, तेल व्यवस्थित टाकलं. आता बटाट्याचा किस आपण थोडा थोडा टाकून असा तळून घेऊ. लगेच तळला जातो तो. गॅस कमी ठेवलेला, एकदा तेल तापलं ना म्हणजे असं आपण कमी करून घ्यायचं. परत थोडं टाकायचं. हे बघा बटाट्याचा किस व्यवस्थित तळून घेतला आहे. आता त्याच्यापासून आपण गोड चिवडा कसा बनवायचा ते बघू. गोड बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला थोडी शेंगदाणे पण तळून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बदाम पण टाकतो. थोडासा कलर बदलू द्यायचा आपल्याला त्याचा. छान थोडा कलर बदलला. आता ते काढून घेतो. त्याच्यामध्ये आपल्याला नायलॉन साबुदाणे टाकून घ्यायचे. गॅस थोडंसं जोरात केला आता. छान मस्त नायलॉन साबुदाणा पण तळून घेतला इथे. आता तो काढून घ्या. चिवडा बनवण्यासाठी आपण शेंगदाणे, बदाम, नायलॉन साबुदाणे हे तळून घेतले. त्याच्यामध्ये आपण मनुके टाकले थोडेसे आणि जो बटाट्याचा किस आपण बनवून घेतलेला आहे ना तो तळून तो पण टाकला. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची थोडीशी अशी पिठी साखर. व्यवस्थित असा हाताने मिक्स करते म्हणजे आपली पिठी साखर व्यवस्थित त्यावेळी लागली जाईल. छान मस्त आपला गोड चिवडा इथे तयार झाला. बटाट्याचा किस, नायलॉन साबुदाणे, शेंगदाणे, त्याच्यामध्ये बदाम टाकले, मनुके टाकले व पिठी साखर टाकली. मस्तच आपल्याला जे चतुर्थीला मीठ खायचं नसतं ना तर छान मस्त हा चिवडा आपण खाऊ शकतो. बटाट्याचा किस याच्यापासून आपण गोड चिवड्याची रेसिपी ही तयार करून घेतली. बटाट्याचा किस तळून घेऊ आपण. छान मस्त वाळलेला असला ना तर लगेच तळला जातो. तेल पण खूप गरम नको आहे त्याला, लगेच नाही तर त्याचा कलर बदलून असं लाल पडू शकतो तो. असं हलकसं तेल गरम पाहिजे, लगेच तळले जातात. आणि कमी गॅसवरच तळायचं आहे म्हणजे असं छान फुलतो. पीस व्यवस्थित तळून घेतला. आता त्याच्यात आपण थोडे शेंगदाणे टाकू. गॅस थोडा जोरात केला. मस्त इथे शेंगदाणे तळून घेतले. आता आपण तिखट चिवडा बनवू. त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेऊ. त्याच्यानंतर त्याच्यात लाल मिरची पावडर, थोडीशी नायलॉन साबुदाणा, छान मस्त असं मिक्स करून घेते मी.
बटाट्याच्या किस पासून छान आपण असं मस्त तिखट चिवडा बनवून घेतलेला आहे. नायलॉन साबुदाणे, शेंगदाणे, लाल मिरची टाकली, थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडंसं चिमूटभर मीठ वापरलेलं आहे. छान असा तिखट चिवडा आपला हा तयार झाला. आपण 2 किलो बटाट्याचा जो पीस तयार करून घेतलेला ना, छान असा मस्त वाळवून घेतला, त्याच्यापासून आपण चिवडा बनवला. खास उपवासासाठी हा गोड चिवडा व तिखट चिवडा बटाट्याच्या पीस पासून आपण बनवून घेतलेला आहे. कशी वाटली माझी रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आजची रेसिपी आपली ही पूर्ण झाली. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.